तर आत्ताच आमचं शूट कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे आम्ही तिथं जवळपास बघितलं पण ते काही मिळालं नाही. कुठला किड्यांचा पाऊस बघा. मॉर्निंग मित्रांनो, तर आज आहे परीच्या स्कूलमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि आम्ही काढलेले ड्रॉइंग्स तुम्हाला दाखवतो. आले बघा चिमणी. असं बघायला किती छान वाटतं ना वेळी. होय ना. तर हे आहे ड्रॉइंग. हे कसलं भारी वाटतं रे, क्यू वाटतं. होय की नाही. कलर नसलं तरी भारी दिसते. अरे मम्मी किसकी है? किसकी है? मम्मी तेरी है और एक आने वाला है. तर ह्यातलं तुम्हाला कुठलं आवडलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ह्यातलं तुम्हाला कुठलं ड्रॉइंग आवडलेलं आहे. मला सगळ्यात जास्त कुठलं आवडलं हे मी तुम्हाला दाखवते. मला हे एक आवडले आणि हे एक आवडले सगळ्यात जास्त. आणि हे विदाउट कलर असलं तरी हे आवडले. म्हणजे हे 3 नंबरला, हे 4 नंबरला आणि हे 5 नंबरला असे माझे ड्रॉइंग मला आवडले. तिला तुला कुठलं आवडले? मला पहिलं हे आवडले, मग दुसरं हे, तिसरं हे, चौथा 5. ओके, म्हणजे माझ्यासारखंच आहे, फक्त ह्या 2 मध्ये. गणेशला पण हे आधी आवडले, मग हे आवडले, मग हे आवडले, म्हणजे परिसारखंच. हे आवडले आणि मग हे आवडले. ते आता खालचे पेपर काळे होतात, त्यामुळे व्यवस्थित ह्या बुक मध्येच ठेव. हा, त्याच्यावर नावं घाल. चलो, तर गणेश लागला की पेंटिंग एवढी छान झाल्यात, अजिबात देऊ नको. आपल्याला ह्या किंवा ह्या वॉलवर सोफा आल्यानंतर बघूया कुठं लावायचं, तसं लावता येईल, पण प्लीज देऊ नको म्हणून रिक्वेस्ट करायला. पण ऐकेल ती परी कसली. मी म्हणले बिचाराने एवढं माझ्याकडनं करून घेतल्या, ते ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी घेतल्या, आणि आता तिला नाही म्हणायचं म्हणजे ते मला पण कसं वाटायला लागले. तर बघूया. साईन कर दिले. साईन काय प्रॉब्लेम नाही मला. तूच करायचं नाही. ठीक आहे. परीची इच्छा आहे की मम्माचं क्रेडिट मम्माला द्यावं, असं तिनं मला मगाशीच म्हणल्या. तर करूया. हे ड्रॉइंग काढताना जरा मला असं मनात शंका होती की एवढं भारी येईल का नाही, पण आलेलं आहे. काय केलंस ग, सगळीकडे कार्टून चिटकवायचं. नाव घालू काय नुसतं साईन करू? साईन. आता मम्मीची साईन बघा किती सुपर कूल येते मम्मी सारखी. सुपर कूल. कोपरे दुमडायचे नाहीत. चिमण्या चिमण्या. जरा तुझं हे आण जा, पेन्सिल आहेत का नाही कलरचे, ते आण लगेच. आण पट दिशा आणि बारीक कर. तर मला थोडंसं इथं थोडंसं मोकळं मोकळं वाटाले, तिथं मला थोडंसं करायचं आहे. पिलं ये लवकर. पेन्सिल मधला एकदम फेंट पिंक कलर आहे तो दे मला. ना 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 अजून मला डबा करायचा आहे. नो टायमिंग झालेलं आहे यांचं. वत खाली परत भरत. अगं हेच उघडणं झालंय. वत वत मी सांगतो. उघडा ना. थांब थांब थांब. तर गडबड झाल्या आणि त्यात आणि ते निघणं झाले, ते फाडायला लागायला. तर आता मी गडबडीत करते आहे हे. झालेलं आहे. तर हे फायनल झालेलं आहे. म्हणजे लगेच किती लुक येतोय बघा, कारण हे सगळं व्हाईट व्हाईट चांगलं दिसत नव्हतं, पण आता भारी दिसतंय. मस्त. ओके डन. जातो आम्ही स्वयंपाकाला. हां चला, आम्ही पण जातो आता आवरायला. तर आम्ही चाललो आहोत आता सांगलीत, कारण बांगड्या घ्यायला. बांगड्या लाल लाल कलरच्या बांगड्या. कारण एक डान्स शूट करणार आहे आम्ही, आणि माझ्याकडे रेड कलरच्या बांगड्या नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्या बांगड्या घ्यायला चाललोय आता. तर मिळतात का बघू. लवकर मिळालं तर आजच शूट होईल, नाही मिळालं तर उद्या शूट होईल. असं होणार नाहीये, आजच शूट करणार. चल बाय. आल्यावर दाखवतो बांगड्या. जाताना एवढी गर्दी लागल्या, नशीब या गर्दीत ना मी बाहेर पडलो. तर आता इथं पण गर्दी लागलेली आहे. सगळीकडे गर्दी आहे. सगळीकडे गर्दी आहे, कारण आता सगळ्यांचे जॉब हे ते गर्दीच गर्दी. तर आम्ही आता 2 दुकानं फिरलो, तिथे तर काय आम्हाला मिळालेलं नाही आहे. आता आम्ही जिथं नेहमी जातो
तिथंच बघतो कारण ते जरा लांब पडते आम्हाला, त्यामुळे आम्ही तिथं जवळपास बघितलं पण ते काही मिळालं नाही. तर आता बघूया तिथं मिळेल का. शेवटी तिथेच मिळणार हा, आम्हाला तर गॅरंटी तिथं मिळेल कारण काही मिळत नाही असं नाही, सगळं मिळते. तरी पण बघूया. पुन्हा मी या दुकानात गेले आहे आणि नेहमी आम्ही याच दुकानातून घेतो आणि मिळतच नाही असं नाही, काही ना काहीतरी मिळतच आहे. गुड. पूनम तिकडनं हात करून दाखवले आहे म्हणून. हे असू दे. फायनली बांगड्या मिळालेल्या आहे. तर आम्ही आलो इथं लस्सी घ्यायला. परीला लस्सी पाहिजे होती म्हणून आलोय. पण इथे आहेत, पण जरा त्यांचं काम आहे म्हणून थांबलेत. येतील 5 मिनिटात. तर आम्हाला पाहिजे होती दुकान लस्सी आणि 9ची संपली होती आणि त्यांनी बरोबर टायमिंगवर आलं. आम्ही आता साधी घेऊन जाणार होतो लस्सी, पण बरोबर त्यांनी टायमिंगवर आले. जी आम्हाला पाहिजे होती तीच मिळणार आता. वा वा वा, जी पाहिजे होती तीच. कनु हो, किती कुठं होतं रे ती. मग काय आता घरी गेल्यावर कपडे काढताना कळणार आहेत कुठे कुठे गेल्यात ते. जाणवत नाही. जाणवत नाही कुठे कुठे बसतात. मी गणेशकडे येऊनच चूक केल्यात. ती का लाईटीत असताना बरी होती. त्यांना माहित नाही गणेशाचा मोठा केला. तर तिकडं ट्रॅफिक होतं, त्यामुळे आम्ही आता वेगळ्या रस्त्याने आलो. वेगळ्या म्हणजे एकदम वेगळ्या. एकदम वेगळ्या रस्त्याने आलो. आता आम्ही वाईवरनं सातारा केलेला आहे. इथनं वळणार आहेस. अरे वा वा वा, इथनं एक रोड आहे, इथनं वळणार आहे गणेश. मग काय ट्रॅफिक इकडं ट्रॅफिक आता, त्यामुळं इकडून आलोय. हुशार आहेस मी गणेश. पहिल्यापासून माझ्याबरोबर राहून हुशार झाला. किड्यांचा पाऊस बघा. अजून आहेत. हे बघा हे बघा हे बघा. हे बघा तोंड उघडून. गणेश 4 खाल्ला असतील. गणेशच्या शर्टात गेला. छान आहे काय आवडलं. बाबाला विचारलं, बाबा चालेल. नाही आणलं ग. अरे नाही बाळा, खोटं कशाला सांगू तू. नाही रे ठम्या. हाय उगाच ऍक्टिंग करायला. नाही आणलं म्हणलं नाही आणलं. ओके नेक्स्ट टाइम. डन पिलो. जा खेळायला नसतील जा आता. Happy. पिल्या. हे नाही असं नाराज नाही असं ना. जा खेळायला जाणार असलं तर जा. नेक्स्ट टाइम नक्की. डन डन डन. लय समजूतदार आहे माझं बाळ खरं. त्याला म्हणतात बाळ. काय सांग. तिला लस्सी पाहिजे होती आणि आम्ही नाही म्हणलं तिला, म्हणजे आम्ही आणलीच नाही लस्सी. आम्ही बाहेरून आलो त्यामुळं. आणि तिला आल्यावर सांगितलं, शोधली पण ती शांत राहिली. म्हणजे काय असं हे नाही, पाहिजेच म्हणून बसली नाही. हा ड्रामा केली नाही. ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला तिकडे यावं लागलं, नाहीतर लय गणपतीपर्यंत आलो traffic असलो आहे इथं. तर मग आणले असतील असते. बरं जा आता खेळायला जा. चिमुकल्या तू मागितलीस नाही, आम्ही आणणार नाही असं वेळ पाहिजे. चिमुकल्या माझं पाळते बाबा. ओ माझी बाळ ते. खरं मला भारी वाटलं पिल्ल्या, तू असं रडली नाहीस किंवा का गाणला नाही, चिडली नाहीस. मला भारी वाटलं. आय एम प्राऊड ऑफ यू. पूर्वी कोणाची. माझी माझ्यावर गेल्या बाबाची म्हणजे. अच्छा. तिला आता तात्पुरतं मन मम्मीची. नाही बोलायचं नाही, दोघं पण बोलायचं मी नाही. दोघांची पण आहे. हा बस बस पिला बस. गवास किती मम्मीनं लाड केलं तरी शेवटी बाबाचीच कळणार लेकीला. पण शेवटी मम्मी जवळच येते ते किती रागवले तरी. असू दे पिल्या, बाबा काय नाही काय एकच आहे, उगाच मला बरं, चला. बस पप्प्याला पोट भरायचं आहे. पिऊया? घ्या चला. चला, प्यायचं. चलो घेऊया पिला. नाही. कैमरामैन ओवी के साथ 2 डांसर, एक पूनम जी और मैं गणेश। चलो 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 उठो 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 उठो। बस.
तर आत्ताच आमचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही निवांत बसलोय आता, कारण दम एवढा भरलाय. त्यात गणेश लगेच एडिटिंगचं काम चालू केलंय गणेशनं. चड्डी लगेच घातली. आपला युनिफॉर्म महत्वाचा मित्रांनो. नाही आणि खरं तर गरम पण फार व्हायलंय. आता कॅमेऱ्यात आवाज येणार नाही म्हणून फॅन बंद केलाय, नाहीतर फॅन आता चालू होता. ब्लॉगसाठी फॅन बंद केलाय. आणि किती भिजलोय बघा मित्रांनो. आणि आमचा कॅमेरामन आहे आमचं बाळ परी. आणि आमचा इतका रिटेक झाला कारण डान्स नुकताच बसवल्यामुळं कधी गणेश चुकायचा कधी मी चुकायचो, अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यामुळं पण फायनली मस्त झालेला आहे डान्स. आणि तुम्ही नक्की रील बघा. हा व्हिडिओ उद्या पडणार आहे, त्यामुळं कालच रील पडलेली आहे. तर कालच रील पडलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता इन्स्टावर. तर परीची आहे उद्या. काय आहे उद्या? इलोक्युशन म्हणजे काय? स्पीच आहे उद्या परीचं. तर मग त्याचं पाठांतर करत आहे ती. पाठांतरला तुम्ही काय म्हणताय? पाठांतरला रिव्हिजन करत आहे. तर तिला डिस्टर्ब न करता आम्ही शांत इथं बसतो. त्याची परमिशन घेऊन आम्ही रूममध्ये आलोय, कारण बाहेर आम्हाला लय मच्छरचा आवाज आहे. तिला एडिटिंग आहे कामात नो मोबाईल. जला जला वाजे लय नाही वाजणार. So we Gajanan Manwar. Today I am standing here for giving speech on good manners. The basic thing of good manners is always say please when you are asking for something from others. माझी मान खूप दुखा लागल्या. बहुतेक डान्स करताना जरा लचकल्या आणि गणेश मस्तपैकी मसाज द्यायला लागलाय. एवढं भारी वाटाले, असं वाटत निवांत झोपावं. मित्रांनो नेहमी डान्स करताना काय ना काय ते करून घेते. याच्याबरोबर डान्स करायचं म्हणजे ना मला पहिला नाही, इथून पुढे डान्स करायच्या आधी 2 नारळ फोडणार आहे मी.